दौंडच्या कला केंद्रात गोळीबाराने खळबळ माजली आहे। न्यू अंबिका कला केंद्रामध्ये गोळीबार झाल्याची माहिती मिळते। चौफुल्याच्या अंबिला कला केंद्रामध्ये पोलीस दाखल झालेत। गोळीबार प्रकरणी पोलिसांकडून आता तपास सुरू करण्यात आला। आपण पाहू शकतो अतिशय महत्त्वाची बातमी। दौंडच्या कला केंद्रामध्ये गोळीबाराने खळबळ माजली आहे। न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार झाला होता। चौफुल्याच्या अंबिका कला केंद्रामध्ये आता पोलीस दाखल झालेले आहेत आणि या पोलिसांकडून अधिक तपास केला जातोय। गोळीबार प्रकरणी पोलिसांकडून हा तपास सुरू असल्याची माहिती आपण पाहतोय। तर अंबिका सांस्कृतिक कला केंद्रामध्ये गोळीबार झाला होता आणि त्या संदर्भात चौकशीसाठी आणि तपास करण्यासाठी आता पोलीस या ठिकाणी दाखल झालेत। सत्ताधारी आमदाराच्या भावाने दौंडच्या एका कला केंद्रामध्ये गोळीबार केल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केलाय। तर या गोळीबारमध्ये एक महिला जखमी झाल्याचा दावा देखील रोहित पवारांनी केलाय। त्यामुळे गोळीबार करणारा आरोपी कोणत्या आमदाराचा भाऊ आहे अशा चर्चा रंगल्यात। मला जे कळते तिथं असतं लोकांकडनं की सत्तेतला एक आमदार आणि त्याचे बंधू, म्हणजे आमदार नव्हते तिथे पण त्यांचे बंधू तिथं जाऊन गोळीबार त्यांनी केलेला आहे। एका महिलेला तिथं गोळी लागलेली असं आम्हाला कळतंय। तर मृत्यू झालेला नाही पण तिला इजा त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। फक्त एकच आहे, कुठंतरी पोलीस दबाव हा तिथं असणाऱ्या पोलीस प्रशासनावर, तिथं असणाऱ्या लोकांवर आहे, म्हणून खरी माहिती ही आपल्यापर्यंत पोहोचत नाही असं मात्र त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना कळतंय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।